अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 नोव्हेंबर 2023च्या सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण जमलेलो आहोत। श्री स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनात आलेले अनेक दुःखाचे प्रसंग सहजरित्या लीलया दूर होऊन आपण सुखाच्या मार्गाने चालत आहोत। आणि म्हणून स्वामी समर्थांचं पूजन करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। आता पूजा म्हणजे काय, पूजन म्हणजे काय? परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे म्हणजे पूजा, परमेश्वराशी संवाद साधणे म्हणजे पूजा, परमेश्वराची असलेली जी शक्ती ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरी आपण आपल्या शरीरात, आपल्या मनात, आपल्या बुद्धीत ग्रहण करत राहणं म्हणजे पूजा। ईश्वराशी संवाद एवढा मोठा गहन अर्थ पूजेचा आहे। आजकाल गंमत आहे की घरात पूजाच होत नाही। माझ्याकडे अनेक जण येतात, काय समस्या आहेत, मोठ्या समस्या असतात, कधी कधी खूप मोठ्या समस्या असतात। उपासना सांगितली जाते आणि मग नंतर म्हणतात की अहो ताई, पण आमच्या घरात आम्ही पूजाच करत नाही, कधीतरी रविवारी करतो वेळ मिळाला तर। मग प्रश्न असा आहे, तो मग देव घरात ठेवायचे कशाला? देवांच्या मूर्ती आपण कशासाठी ठेवतो? तर त्या मूर्तींमध्ये आपण आवाहन करून ऊर्जा शक्ती त्या त्या दैवतेची आलेली असते आणि त्याचं अधिष्ठान म्हणजे ते पूजेचं घर, देवघर। तिथे बसल्यानंतर देवाला स्नान घालणं, गंध अक्षत फुलं अर्पण करणं, धूप दीप नैवेद्य दाखवणं या सगळ्याच्या मेकॅनिकल कृती नाही आहेत, हे लक्षात घ्यायचे। या वेळेला आपण प्रत्यक्ष देवाशी संवाद साधत असतो की तुझी कृपा माझ्यावर राहू दे, तुझे जे गुण आहेत ते गुण माझ्यामध्ये येऊ दे, तुझी कृपा दृष्टी राहू दे, माझ्या अंतःकरणातील असलेले जे काही वाईट विचार आहेत, दुर्बुद्धी आहे, ती सगळी दूर होऊ दे आणि चांगलं विचार माझ्या मनामध्ये येऊ दे की ज्या योगे माझं आयुष्य सुखाचं जाईल। आणि म्हणून पूजेनी कर्मशुद्धी होते, हे पहिलं लक्षात घ्या। पूजेने काय साधतं तर कर्मशुद्धी होते। माणसं काय करतात की आता वास्तूचं बरंच आहे, मग चला ईशान्येला देवघर मी केलं म्हणजे माझं काम संपलं, अशा त्याच्यात लोक असतात। हा सगळा भ्रम आहे। तिथे दिशेत देवघर ठेवून दिलं, देव ठेवले म्हणजे झालं असं नाही। देवांची पूजा रोज घरात झाली पाहिजे। मी काय घरात पूजा वगैरे करत नाही, पण मी मंदिरात जातो, दर्शन घेतो, यात्रा करतो की झालं मला पुण्य मिळतं, असं लोकांप्रमाणात लोक वावरत असतात। तुम्ही बाहेर जाताय, देवस्थानाला जाताय, यात्राला जाताय, हरकत नाही, तुम्ही ऊर्जा लहरी घेऊन येताय, पण तुमच्या घरात मध्ये ऊर्जा लहरींचा सतत सातत्याने तिथे असल्या पाहिजे, या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही आणि त्याकडे लक्ष द्यायचंय। आणि पूजा ही अशी झाली पाहिजे की साक्षात परमेश्वराच्या ऊर्जा लहरी तिथे आहेत आणि त्या ऊर्जा लहरी घेऊन त्या घरात सर्वकडे पसरलेल्या आहेत आणि हे नित्य नेमाने होत राहिल्यानंतर घरातले प्रश्न कर्मशुद्धी आपोआप होते, लक्षात घ्या। आणि म्हणून वेळ काढून घरातली पूजा, कमी देव ठेवा। उगाच भरमसाठ यात्रेला जायचं, काही जणांना सवय असते यात्रेला जायचं, भरपूर देव आणायचे, कुठे मिळाले ते आपल्याला ठेवायचे, लोकांना वाटायचं। कोणी मागितल्याशिवाय कधी कोणाला देवाची मूर्ती देऊ नये किंवा फोटो देऊ नये, कारण त्या व्यक्तीला प्रश्न करतो या मूर्तीचं मी काय करायचं। आपल्याला वाटतं की आपण केवढं मोठं पुण्यकर्म करतोय, पण ते पुण्यकर्म नाही आहे, लक्षात घ्या। नुसत्या मूर्ती वाटून फोटो वाटून कोण मोठं होत नाही। तर ही जी पूजा घरामध्ये होते हे नित्य नेमाने होणं खूप गरजेचं आहे। तसेच देव ठेवले तर नाना असं म्हणायचंय की त्याचे दानव होतात, कारण त्याच्यावर धूळ बसते, सुकलेली फुलं त्याच्यावर असतात। आपण तिथे नको तेवढी निगेटिव्हिटी निर्माण करतो आणि म्हणून घरामध्ये पूजा ही सुरू झाली पाहिजे। तुमच्या वेळेनुसार करा, 5 मिनिटं 10 मिनिटं जी काय असतील ती मन लावून करा। मगाशी म्हटल्याप्रमाणे ईश्वराशी संवाद साधण्यासाठी पूजा करायची आहे। घरात प्रचंड
पावित्र्याच्या ऊर्जा लहरी येण्यासाठी पूजा करायची असते आणि त्याचबरोबर आपोआप आपली कर्मशुद्धी होत राहते. आता जेव्हा मोठ्या पूजा असतात, मंदिरातल्या पूजा असतात किंवा कुठे सार्वजनिक उत्सव असतो, तिथे मोठ्या सार्वजनिक पूजा असतात, त्या पूजेसाठी पूजा करणाऱ्याला सगळं पुण्य मिळतं असं नाही आहे. काही लोकांना असं वाटतं, अरे वा वा, माझ्या हातून पूजा झाली हो, म्हणजे मी कोणीतरी मोठा, आम्ही कोणीतरी पुण्यवान. आमच्या पुण्यवान होण्याची धडपड मोठी असते आणि पुण्यवान होण्याच्या कल्पना त्याहून वेगवेगळ्या आहेत. पूजा केली म्हणजे तुम्ही लागलीच पुण्यवान झालात असं नाही आहे. तुम्ही त्या पूजेमध्ये किती लक्ष घातलं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जो करतो त्याच्यासाठी जी तयारी जो करतो त्यालाही तेवढंच पुण्य प्राप्त होतं. त्याचप्रमाणे जी व्यक्ती प्रसाद बनवते, ती बनवताना तिच्या मनात तोच भाव असतो की मी हे ईश्वराचा प्रसाद बनवतोय, त्यामुळे तिलाही त्या ईश्वरी लहरी आहेत त्या लहरी मिळतात. आणि त्याचप्रमाणे हा प्रसाद लोकांना वाटणाऱ्या व्यक्तीचं पण तेच काम आहे की सगळ्यांना प्रसाद द्यायचा. तिलाही ते पुण्य प्राप्त होतं, त्यांचाही कर्मशुद्धी होत राहते. आणि त्याचप्रमाणे ह्या सगळ्या पूजेचा खर्च आणि हा प्रसादाचा खर्च करण्यासाठी जो धन अर्पण करतो त्यालाही नकळत पुण्य प्राप्त होतं हे लक्षात घ्या. आम्ही तो काही विचार करत नाही. आम्ही काय म्हणतो, कधी कुठे गेलो आणि होतं आहे, प्रत्येकाचा योग असतो की महाराज त्याच्यासाठी प्रसाद काढून ठेवतात. काही मंडळी अशी भाग्यवान असतात की सगळा प्रसाद संपला होतो आणि तेवढ्यात कोणीतरी दुसरं जण येतं आणि मग आतून कोणीतरी सांगायला येतं की थोडा प्रसाद आहे, पातेल्यात काढून ठेवला होता, आणि मग तो त्या व्यक्तीला मिळतो. अर्थात अशा वेळेला महाराजांनी तो प्रसाद काढून ठेवला हीच गोष्ट आहे. पण मला प्रसाद मिळाला म्हणजे मी पुण्यवान झाले आणि बाकीच्यांचा काही विचारच नाही करायचा, तसं नाही करता कामा. तुम्हाला प्रसाद मिळाला आहे तसा मी इतरांनाही प्रसाद मी दिला पाहिजे, ही डोक्यात कल्पना यायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी धन अर्पण झालं पाहिजे. त्याच्यातही तुम्हाला पुण्य, फक्त प्रसाद घ्यायचा आणि मी पुण्यवान म्हणून मिरवायचं नाही. मला मिळाला तसा अनेकांना प्रसाद मिळावा ही भावना तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने ती पूजा आहे. इतरांना मिळण्यासाठी मी काय करू शकतो? तन मन धन सर्व काही अर्पण करून करा. तुम्ही लोकांसाठी करा. नानाने जे सांगितलंय की सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमो नमः, महाराजांना हेच आवडणार आहे. सर्व संतांचं म्हणणं पण ते एकच सांगणं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या चांगल्यासाठी प्रयत्नशील राहा. आपोआप तुम्हाला सर्व गोष्टी, ईश्वराची कृपा तुमच्यावर सतत होत राहील. आता ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये धनाची गरज आहे, मंदिरामध्ये पूर्वीच्या काळी राजाश्रय असायचा मंदिरांना. राजा जो होता तो वर्षासन देत असे आणि जर तिथल्या असलेल्या महाराजांनी, स्वामींनी जर काहीतरी नवीन प्रकल्प सुरू करायचं ठरवलं तर राजा मदत करत असे. आज परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून मंदिरांना धनाची गरज असते हे आपल्याला आपण जाणून ज्या स्थानावरून आपण पुण्य प्राप्त करून घेतलं आहे, ज्या स्थानावरून आपण आपले प्रश्न सोडवून घेतलेले आहेत, अशा या स्थानाचं जे महत्त्व आहे हे जाणून हे स्थान व्यवस्थितपणे चाललं पाहिजे. इथे स्वच्छता नीट राखली गेली पाहिजे, इथे येणाऱ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, इथे जर डागडुगीचं काही काम असेल तर ते करण्यासाठी आपण पुढे झालं पाहिजे. ज्या ज्या काही मंदिर उत्तम राहण्यासाठीच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी सुद्धा धन अर्पण करण्याची, आपल्याला विचार करण्याची गरज आहे, लक्षात घ्या. आम्हाला मिळालं, मला मिळालं म्हणून आपण स्वस्थ बसायचं नाही. मला मिळालंय ते इतरांना मिळालं नाही. माझं जे श्रद्धास्थान आहे ते श्रद्धास्थान वैभवाला नेण्याचं कार्य हे खरं पुण्यकर्म हे लक्षात घ्या. तर महाराजांची कृपा आपोआप होत राहते. आता विषय निघाला की वर्षासनावरून म्हणून आठवण आली. एक कथा मागे तुम्हाला मी सांगितली आहे, कारण आता मी जवळजवळ 20 वर्ष प्रवचनं करते आणि विषय आपल्या फक्त भक्तिमार्ग या एकाच विषयावर तुमच्याशी बोलते, त्यामुळे काही कथा परत सांगितल्या जातात. काही माणसं नवीनही असतात. तुमच्याही विस्मरणात ती गोष्ट गेलेली असेल, सांगितल्यावर आठवेल की अरे अरे हो, ताईंनी सांगितलेली गोष्ट आहे. लाल भरती नावाचे राजूर मठाचे मठाधिपती होते. उत्तम मठ चालत होता, गाव पण चांगलं होतं, लोक पण चांगली होती, सगळं छान चाललेलं होतं आणि म्हणून महाराज त्या मठामध्ये जाऊन राहिले.
महाराजांना भक्ती मार्गाचा प्रसार अधिक करून घ्यायचा होता आणि म्हणून महाराज आल्यानंतर आपोआप तिथे येणाऱ्या अनेक व्यक्तींची वर्दळ वाढत राहिली. सगळ्या चांगल्या विचाराची माणसं तिथे यायला लागली. भक्ती मार्गाचा प्रसार अधिक अधिक होऊ लागला आणि म्हणून बादशहाकडून वर्षासन यायला सुरुवात झाली त्या मठाला. स्वामी त्या मठात राहिल्यावर आता स्वामी कायम थोडीच तिथे राहणार. स्वामींना कार्य भक्ती मार्गाचं करायचं आहे. अखंड भारत अखंड विश्वात फिरणारे स्वामी. काही वर्षानंतर ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर त्या मठाला जे वर्षासन मिळत होतं ते मिळायचं बंद झालं. आता लाल भारतींना प्रश्न पडला की आता वर्षासन येत नाही आहेत आणि म्हणून त्यांनी विचार केला की बादशहाकडे जावं आणि परत मागणी करावी आणि म्हणून ते बादशहाला भेटायला गेले. बादशाह म्हणाले, अहो ते महाराज राहत होते तुमच्या मठामध्ये, ते जिवंत आहे, तसा दाखला घेऊन या, लाईफ सर्टिफिकेट. आता सगळे पेन्शनरांना आठवणच असेल, नोव्हेंबर महिना उजाडलाय, लाईफ सर्टिफिकेट. स्वामींचं लाईफ सर्टिफिकेट मागितलं बादशहाने. लाल भारती महाराजांकडे गेले. स्वामी समर्थांना सगळी कथा सांगितली की असं असं आहे, वर्षासन बंद झालं आहे, तुम्ही जिवंत आहात, असा दाखला मला हवा आहे. आणि तो दाखवला बादशाला की मला आमच्या मठाला वर्षासन मिळेल. महाराजांनी लिहून दिलं, दाखला दिला आपल्या स्वतःचा. पण ते देताना महाराज लाल भारतींना काय म्हणाले हे महत्वाचं आहे. कथेमध्ये हे महत्वाचं बघायचं. मठाधिपती म्हणून राहू नकोस, सेवक म्हणून राहा. आता याच्यात खूप गूढ अर्थ आहे, दोन अर्थ निघतात. की तू अधिकाराने तिथे वावरू नको, हा एक अर्थ सर्वसामान्यांच्या मनात आलेला हा अर्थ की तू अधिकाराने तिथे राहू नको, सेवक म्हणून काम कर. दुसरा गहन अर्थ असा आहे की ह्या सगळ्या मठाची जबाबदारी तुझीच आहे असं समजू नकोस. ही जबाबदारी, त्याचा आणखीन गूढार्थ असा की ही जबाबदारी सगळ्यांची आहे. जे जे कोणी तिथे येतात आणि परमेश्वराची उपासना करून आपल्या स्वतःच्या सगळ्या मागण्या पूर्ण करून घेतात, त्या सर्वांची ही जबाबदारी, ही जाणीव स्वामी समर्थांनी दिली आहे या घटनेत. आता ही पूजेच्या विषयी झाला. आता ज्या मी म्हटलं की पूजामुळे तुझ्या पॉझिटिव्ह एनर्जीज तयार होतात, त्यामुळे आपल्या आयुष्यातले असलेले अडथळे लिलया दूर होतात. घराच्या बाहेर पडताना आपण जसं पूजा करताना देवाशी संवाद साधायचा आहे, स्वामींची पूजा करताना स्वामींची संवाद साधायचा आहे, तसं घरातून बाहेर पडतानाही स्वामींना सांगायचं की चला स्वामी तुम्ही माझ्याबरोबर आहात, करून बघा प्रयोग, आयुष्यातले सगळे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला सहज मिळत राहतील. मी अशाच कल्पनेने नेहमी रोज घरातून बाहेर पडत होते आणि एक दिवस असंच आईच्या घरातून, ही कथा पण सांगितलेली खूप वर्षापूर्वी, नाना आणि आई दोघं जण स्वामी समर्थ परिवाराच्या कार्यासाठी बडोद्याला गेले होते. त्यामुळे मी आईकडे येऊन राहिले होते, कारण घर उघडं असणं गरजेचं होतं. साधारणपणे स्टाफ 7 वाजता जायचा, त्याच्यानंतर काही लोक 8-9 वाजता घरी यायची, काही सकाळी लवकर दर्शनाला येणारी पण मंडळी होती. आणि म्हणून मी आईवडिलांना नानांच्या घरामध्ये मी राहत होते. साधारणपणे स्टाफ आला की मी त्यावेळेला ऑफिसला निघायच्या आधी स्टाफ सावंत म्हणून ते यायचे. पण त्या दिवशी त्यांना उशीर झाला, माझी ऑफिसची वेळ झाली आणि म्हणून मी घराला कुलूप घातलं. त्यावेळी काय असे लाच वगैरे ओढायची पही नव्हती, 2 दारं असायची, कुलूप वगैरे घालायला लागायचं. चांगली मोठी मोठी कुलपं बघितली जायची, ओढून बघायचं बंद झालं आहे की नाही वगैरे. सगळ्या माझ्या प्रोसेस झाल्या. पायऱ्या मी उतरणार, तेवढ्यात माझ्यासमोर 2 नवरा बायको उभे आणि म्हणाले, ताई तुम्ही दार बंद केलं? आम्ही मुलीच्या लग्नाचं स्वामींना निमंत्रण करण्यासाठी आलो आहोत. आता माझ्यापुढे मोठा प्रश्न, गाडीची वेळ निघून जाणार म्हणजे उशीर होणार. मुंबईसारख्या ठिकाणी 2-2, 4-4 मिनिटांनी लोकल सुटतात आणि 2-2, 4-4 मिनिटांची लोकल चुकली तर ऑफिसला उशीर होतो. आणि त्यावेळेला काही अशी पंच कार्ड नाही ना, त्यामुळे साहेबांचा चेहरा जाऊन बघायला लागायचा, त्यांच्या चेहऱ्यावरच्या आरठ्या राग सगळं काही बघायला लागायचं, असं होतं. आता बरं मशीनद्वारे सगळं काय ते होतं. आणि त्यामुळे आता यात हे लोक तर मुलीच्या लग्नाचं निमंत्रण करायला आलेले आहात आणि मी त्यांना उघडून न देणं पण चूक आहे. मला कर्तव्य कर्म करायलाच पाहिजे. आणि म्हणून मी उघडलं, कुलूप काढलं. ते लोक आत आले, त्यांनी स्वामींचं दर्शन केलं, स्वामींना निमंत्रण दिलं. सगळ्या ह्याच्यात 15 मिनिटं निघून गेले. माझा थोडा जीव खालीवर होतोय, आता खूपच उशीर झाला आहे, खूपच उशीर झाला आहे. रिक्षात बसले, पाऊस होता थोडाफार.
मनात स्वामींना म्हटलं की स्वामी आता तुमच्यामुळे उशीर झाला आहे, आता तुम्ही सांभाळून घ्यायचं आहे. आणि माझ्या डोक्यातलं काय असलं टेन्शन सगळं काढून टाकलं. महाराज सगळं सांभाळतात, आपण फक्त महाराजांना सांगायला पाहिजे की महाराज हे तुमच्यावर दिलेलं आहे. जर आपण चुकलं नसलं तरच आपण सांगू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे पहिलं. आणि ट्रेनमध्ये परत गेले स्टेशनला तर ट्रेनचा गोंधळ, फास्ट ट्रेनचा गोंधळ, आणि म्हणून स्लो ट्रेनमध्ये बसले. आणि आता सगळा विचार सोडून दिला होता की आपण कधी ऑफिसमध्ये पोचणार आणि काय पुढे घडणार असे सगळे. त्यावेळेला असं झालं, स्लो ट्रेनमध्ये बसले. नेहमीप्रमाणे बसल्यानंतर नेहमीच्या कोणी मैत्रिणी नाही, म्हणजे कोणाशी काही बोललं नाही, चाललं नाही, काही नाही. नाहीतर मग थोडंफार बोलायचं, आपल्या जागेवर बसायचं आणि नामस्मरण करायचं किंवा काहीतरी एखादा आध्यात्मिक विषयावरचं पुस्तक वाचायचं. हा माझा दिनक्रम असायचा. त्या दिवशी कोणीच नाही बोलायला. मी बसले आणि माझ्या जपाला मनातल्या मनात जपायला सुरुवात केली. साधारण थोडा वेळ गेला असेल, अचानक माझ्या शेजारी बसलेली बाई झटकन उठली आणि त्यामुळे तिचा धक्का लागला. म्हणून मी डोळे उघडून बघितलं तर बरीच गडबड झालेली डब्यामध्ये. म्हणून समोरच्या वेळेला विचारलं की हा सगळा काय गोंधळ आहे. तर ती म्हणाली, अहो तुम्हाला कुठे जायचं. ती बाई घाबरली, आता मला काहीतरी त्रास होतोय की काय असं समजून. तर मी म्हटलं मला विटीला जायचं आहे. ती म्हणाली, अहो सायन आहे, आता सायनपासून ही ट्रेन विटीपर्यंत फास्ट जाणार आहे, तुम्ही बस झोपा. तिला वाटलं मी झोपली. तुम्ही झोपा. आणि गंमत म्हणजे सायनहून ती गाडी विटीला 10:35ला पोचली. खरं तर मला जवळजवळ 20 मिनटं घरातून निघायला उशीर झालेला. त्यातून स्लो ट्रेनला बसली. 10:35ला मी विटी स्टेशनला उतरले आणि मी बरोबर 11:15च्या आधी मी माझ्या ऑफिसमध्ये पोचले. आणि ऑफिसमध्ये कोणीच आलेलं नव्हतं, मी एकटीच पोचले. महाराजांची लीला ही अगाध अशी आहे. इथे काय पाहिजे, तुमची मनात तुमच्या भाव पाहिजे. महाराजांना तुम्ही हाक मारलं पाहिजे आणि हाक मारण्याचा अधिकारही तुम्ही घेतला पाहिजे. तो उपासनेनेच मिळतो हे लक्षात घ्या. नित्य उपासना ही झालीच पाहिजे आणि बरोबरी महाराज आपल्या बरोबर आहेत हा विश्वास तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. म्हणजे आपोआप सगळे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत राहतात. असाच पॉझिटिव्ह रिझल्टवरून आणखीन एक गंमत सांगते. असं आता दिवाळी आली म्हणून ती कथा आज सकाळी मला आठवली आहे. दिवाळीच्या काळामध्ये त्या काळचं वातावरण ऑफिसवर खूपच सुंदर असायचं, मी खरंच सांगते. म्हणजे एक्साइटमेंट इज वर्क असं म्हणता येईल, असं ऑफिस असायचं की अगदी ऑफिसला जायचा आनंद वाटायचा. आनंद, कधी कामाचा कंटाळा नाही आला, इतकं सुंदर वातावरण असायचं. तर दिवाळी आली की आम्हाला साधारण ज्या लेडीज आहेत डिपार्टमेंटमध्ये त्यांना 2 तास बाहेर जायची परवानगी असायची की कुठे जर एक्झिबिशन लागलं असेल. आत्ताच एक जण म्हणाल्या एक्झिबिशनला जाऊन आले. बायकांना हौस असते, बायकांचा स्वभाव हौशी असतो. पुरुषांना वाटतं काय जाऊन बघतात वगैरे, पण ठीक आहे, बायकांना आवडे, दे एन्जॉय इट. तर आमचे जे पुरुष अधिकारी असायचे ते पण सहकार्य करायचे आणि म्हणायचे, पुरुष वर्ग जो सहकारी वर्ग आहे ते पण म्हणायचे की तुम्ही लंच टाईममध्ये जाऊन या, तुम्हाला काय खरेदी करायची ती करू द्या दिवाळीची. त्याप्रमाणे त्या दिवशी जायचं होतं. पण असं झालं होतं की थोडासा सेक्शनमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम झाला होता एक, आणि त्यामुळे मी जाऊ का नको असा विचार करत होते. तर माझे साहेब म्हणाले, अहो मॅडम जा, आपण बघू, सगळं नंतर होईल, काही काळजी करू नका तुम्ही. तर मी म्हटलं तिथे खूपच उशीर लागू शकतो, जास्त उशीर झाला तर कसं होणार. पण मला जबरदस्ती सगळ्यांनी ओढून नेलं आणि मी गेले एक्झिबिशनला. सुंदराबाई हॉलला एक्झिबिशन होतं. गेल्यानंतर मी जाताना नेहमी ठरवते की आपल्याला कशा पद्धतीची खरेदी करायची आहे. कुठचीही खरेदी असू दे, ती कशा पद्धतीची खरेदी करायची, आपलं बजेट काय, हा सगळा विचार करून मी खरेदीला जाते. गेल्याबरोबर मला जशा पद्धतीची साडी हवी होती, जेवढ्या बजेटची साडी हवी होती, तेवढ्या बजेटची साडी पहिल्या काउंटरवर त्या गठ्ठ्यावर वरती होती. साडी बघितली, साडी आवडली, लागली साडी खरेदी केली आणि बाकीच्या मैत्रिणींना सांगितलं माझी खरेदी झाली. ऑफिसमध्ये आलं, ऑफिसचं काम. आता हे सगळं घडवून काय असं नाही घडलं आहे, महाराजांनी सगळी ही किमया घडवलेली आहे, लक्षात घ्या तुम्ही. बरोबर ती साडी पहिल्याच काउंटरवर अगदी पाऊल ठेवलंय, मी तिथे गेले. अजूनही मला तो प्रसंग आठवत आहे. अगदी मनासारखी वस्तू खरेदी झाली आणि मी परत ऑफिसमध्ये आले. ऑफिसचं जे काय काम राहिलेलं होतं ते सगळं काम. आयुष्यामध्ये संधी सुसंधी प्राप्त होण्यासाठी आपल्याला उपासना करायची हे लक्षात घ्या. आम्ही म्हणतो फक्त कर्मशुद्धीसाठी उपासना नाही, हे लक्षात घ्या.
पुढच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होत होत महाराज आपल्याला धरून नेतात. संतांच्या चरित्रात अनेक कथा आहेत आणि त्या सगळ्या कथा सत्य आहेत हे लक्षात घ्या. तसेच अनुभव महाराज आपल्याला आयुष्यामध्ये देतात तशाच पद्धतीचे. नरसिंह मेहताच्या चरित्रात एक कथा आहे की साक्षात श्रीकृष्ण कोर्टात उभा राहिला होता वेगळं रूप घेऊन आणि त्याला निर्दोष म्हणून सोडलं. आता अशाच प्रकारची कथा एका मुलाच्या आयुष्यामध्ये घडली की जी काय कोर्टामध्ये केस होती त्यावेळेला सेटल होणार होती. त्या दिवशी त्याची डायव्होर्सची केस सेटल होणार होती. त्या दिवशी वकिलांचा संप होता आणि म्हणून आज कदाचित आपलं काम होणार नाही असं त्या व्यक्तीला वाटत होतं. पण मी म्हटलं नाही, तुम्ही जायचंय, तारीख आहे तर तुम्ही जायचंय. वकिलांचा संप असला तरी असू दे, जाऊन यायचंय. कुठे होणार नाही म्हणून काही करायचं नाही असं आयुष्यात राहायचं नाही. ती व्यक्ती गेली तर गंमतमध्ये फॅमिली कोर्टाची जी होती जज ती येऊन बसली होती. आश्चर्य आहे जर आणि काय म्हणाली, आज वकिलांचा संप आहे पण तुझी केस आहे म्हणून मी आले आहे. आता ह्या बाईने हे असं सगळं म्हणणं म्हणजे ही केवळ स्वामींची कृपा. त्या व्यक्तीला जी काय स्वामींची उपासना करायला दिली त्या मनापासून ती उपासना त्यांनी केली आणि म्हणून अशा प्रकारचा अनुभव मिळाला. खरं काय ती जज घरी बसू शकली होती, काय आली नसतं तर कोणी काय विचारलं नसतं. पण तिला यावंसं वाटलं म्हणजे तिला कोणी आणलं, तिला कोणी बुद्धी दिली तर महाराजांनी दिली. अशी महाराजांची शक्ती आपल्याबरोबर सतत कार्य असते. फक्त आपलं मन तेवढं जागृत पाहिजे की महाराज आहेत. महाराज म्हणतात भिऊ नको, मी तुझ्याबरोबर आहे. तरी आम्हाला सतत भीती वाटत असते. लोक मला सांगतात कसं होणार ताई, कसं होईल ताई, कसं होईल. अरे तुम्ही एवढी महाराजांची 11 माळा जप करणारे लोक आहेत पण नंतर परत म्हणणार की भीती वाटते. मग आहे की नाही सगळी गंमत. त्यामुळे महाराजांची शक्ती आपण खेचून आणायची आपल्याकडे. कशाने तर त्यांच्यावरचा विश्वास आणि त्याचबरोबर त्यांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशानुसार आपण प्रत्येक वेळा चालतोय की नाही हा विचार सातत्याने आपण जर मनात ठेवला तर आपली पावलं योग्य मार्गाने जातात आणि मग आपल्याला असे छान अनुभव आयुष्यामध्ये मिळत जातात. आता पूजा, आता पुढचा भाग आहे नामस्मरण करणं ही आयुष्यामध्ये गरज आहे. सगळ्या संतांनी नामस्मरणावर भर दिलेला आहे. नामस्मरणात पण काय, ईश्वराच्या नामामध्येच ऊर्जा लहरी आहेत प्रचंड. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या मुखाने उल्लेख करता, नाम घेता, त्यावेळेला त्या ऊर्जा लहरी तुमच्या शरीरामध्ये खेचल्या जातात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात घेई घेई माझे माझे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठो माझे मुख, तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण. काय आहे सगळी तुमची जी गात्र आहेत त्याच्यामध्ये फक्त विठ्ठल विठ्ठल नामाचं स्मरण होऊ दे. विठ्ठल म्हणजे काय, आनंद पावित्र्य मांगल्य या गोष्टीचं स्मरण करायचं. हे सगळं आपण आकर्षित करून घ्यायचं आहे. अबघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले बाया पाहता पंढरीचा राया. अशी भूमिकेमध्ये जाऊन पोचतात संत केवळ नामस्मरण करून. इतक्या प्रचंड शक्ती नामस्मरणामध्ये आहे आणि म्हणून नित्य नामस्मरण आपल्याकडून झालं आहे. मीराबाई काय म्हणते, मीराबाई म्हणते की राम रतन धन पायो, पायोजी महिने राम रतन धन पायो. हे नाम हे मोठं वस्तू अमौलिक दे मजे सद्गुरु, कृपा कर अपनायो. असंच नाही मिळालंय, कृपा करून घेतलीये मी आणि मला हे राम नामासारखं अमलौकिक असं रत्न प्राप्त झाले. रत्नाची उपमा दिली. आम्ही छोट्या छोट्या वैभवाची अपेक्षा करत राहतो देवाकडे, हे हवं ते हवं ते हवं ते हवं ते हवं. पण मीराबाई काय सांगते की हे रत्न हे नामस्मरण हे महान रत्न आहे, ते मला मिळाले. आता परत दुसरी गंमत आहे. मीराबाई कृष्ण भक्त आणि तिच्या गुरुने तिला नाम दिलंय राम. ही सगळी गंमत आहे. विकास शक्तीची ही विविध रूप. तुलसीरामाने तिला रामनामाचं स्मरण करायला सांगितलं. मीराबाई कृष्ण भक्त आहे, कृष्ण भक्तीत राहिलेली आहे. तरी ती काय म्हणते की पायोजी महिने राम रतन धन पायो, वस्तू अमौलिक दे मध्ये सद्गुरु, कृपा कर आपण आयो. अशी आपणही कृपा परमेश्वराची करून घेऊ शकतो. आता तिच्या एवढ्यावर आपण जाणार नाही.
त्याच्यासाठी आपल्याला अनेक जन्मांची वाटचाल करायला लागणार आहे, पण काही पावलं तर आपण आपल्या या आयुष्यामध्ये निश्चित टाकू शकतो. आता नामस्मरणाच्या संबंधी तुलसीदासाची एक मोठी कथा आहे. रामनामाचं स्मरण तुलसीदास करतोय. आता त्याच्या चरित्रात अशी कथा आहे की त्याच्या बायकोने त्याला झिडकारून सांगितलं की अरे तू त्याच्यापेक्षा माझ्यासाठी धावत आला, त्याच्याऐवजी तू राम नाम घे. तर कोणी असं म्हणतात की तो लहानपणापासूनच रामभक्त होता, जन्मतःच तो वेगळा होता. काही असेल, पण तो निष्ठावंत रामभक्त होता आणि रामाचं दर्शन व्हावं ही आस होती त्याच्या मनामध्ये. त्याला दुसरं काही नको होतं, त्याला रामनामच हवं होतं. रामाचं दर्शन व्हावं यासाठी तो सगळीकडे राम 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 करत फिरत होता. दमल्यानंतर एका झाडाखाली बसला. राम नाम सुरू आहे. त्या झाडावर एक आत्मा बसला होता. त्याला मुक्ती मिळालेली नव्हती, पण हे राम नाम ऐकल्यानंतर त्या आत्म्याला मुक्ती मिळाली आणि तो आत्मा आनंदी झाला. आणि त्याने तुलसीदासाला विचारलं की तुला काय देऊ मी. तुलसीदास म्हणाले मला रामाचं दर्शन घडव. तो आत्मा म्हणाला अरे मी तुला रामाचं दर्शन नाही घडवू शकत, दुसरं काहीतरी सांग. तुलसीदासाने विचारलं मग मला रामाचं दर्शन कोण घडवेल. तो म्हणाला तुला मारुतीराया दर्शन घडवू शकेल. मग आता मारुतीराया कुठे भेटणार. तर त्या आत्म्याने सांगितलं की जिथे रामलीला जवळ स्थान आहे त्या स्थानावर रामलीला चालते, तिथे मारुतीराया येऊन बसतो. तो म्हाताऱ्या ब्राह्मण वेशात येऊन तिथे बसतो आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी येतो आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतर जातो. त्या मारुतीरायाला तू भेट आणि तो तुला रामाचं दर्शन घडवेल. तुलसीदास त्या दिवशी जातात. खरोखरच आधीपासून एक वयस्कर गृहस्थ तिथे बसलेले असतात. तुलसीदास जाणतो की हेच रामराया आहेत. सगळा कार्यक्रम होतो, लोक निघून जातात आणि मग तुलसीदास या वयस्कर गृहस्थांच्या चरणाशी जातात आणि पाय पकडून म्हणतात की तुम्ही मारुतीराया आहात, तुम्ही मला रामाचं दर्शन घडवा. आधी नाही नाही म्हणतात हे गृहस्थ आणि मग नंतर ते मारुतीच्या रूपात प्रगट होतात. त्याचा हट्ट बघून, त्याची निष्ठा बघून, त्याचं प्रेम बघून. आणि मग तुळशीदास म्हणतात की मला रामाचं दर्शन घडव. मारुतीराय म्हणतात ठीक आहे, चित्रकूट पर्वतावर तुला नक्कीच मी रामाचं दर्शन घडवीन. आणि एक दिवस तुळशीराम असे बसलेले असतात, रामनामाचा जप करत करत बसलेले असतात. त्यावेळेला समोरून पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसून 2 राजपुत्र येतात. त्यांना बघितल्याबरोबर तुळशीदास आहेत, तुळशीराम आपलं सर्व अस्तित्व विसरतात. डोळे मिटतात, शुद्ध हरपते. मारुतीरायानंतर त्यांना सांगतो की अरे ते 2 राजपुत्र घोड्यावर बसून आले होते पांढऱ्या शुभ्र, ते राम लक्ष्मण होते, तू दर्शन नाही घेतलं. आता दर्शन घेणं सोपं नसतं. अर्जुनाला पण ज्या वेळेला श्रीकृष्णांनी दर्शन दिलं, विश्वरूप दर्शन दाखवलं, तेव्हा अर्जुनाने डोळे मिटले, म्हणाला नाही नाही मला ती दिव्य दृष्टी दे, मगच मी तुझं हे विश्वरूप दर्शन घेऊ शकतो. आता मग तुळशीदासाला खूप वाईट वाटलं. मारुतीराया म्हणाले की ठीक आहे, तुला परत दर्शन होईल. आणि एक दिवस तुळशीदास चंदन घोळतच असतात. आता आजच्यासारखं नाही, बॉक्स मिळालंय, पाणी टाकलंय किंवा चिकटच मिळालंय, ते गंध लावलं की झाली पूजा. साडेवर चंदनाचं खोट झिजवून गंध उगाळला जायचं. तसे ते उगाळत होते. उगाळता उगाळता श्रीरामाचा जप मनामध्ये चाललेला आहे. आणि त्याच वेळेला तिकडे एक बालकाच्या रूपामध्ये श्रीराम येतो आणि तुळशीदासाला म्हणतो की मला गंध लाव, मला गंध लाव. पण तुळशीदासांच्या लक्षात येत नाही. इकडे मारुतीरायाला काळजी पडते की आता पण तुळशीदास ओळखत नाही की काय रामाला, आणि म्हणून तो पोपटाचं रूप घेतो आणि तो एक दोहा म्हणतो. आणि त्याचा अर्थ असा आहे की तो रामाला असं याला तुळशीदासाला सावध करतोय की तुळशीदास चंदन घासतोय आणि राम तिथे आलेला आहे आणि राम त्याला चंदन लावतोय, स्वतःला लावतोय आणि त्याला लावतोय. आणि त्यावेळेला ते ऐकल्याबरोबर तुळशीदासाला समजतं हे बालक म्हणजे श्रीराम, आणि श्रीरामाला आपले रूप प्रगट करायला सांगतो आणि त्याला दर्शन राम.
केवळ नामस्मरणाने ईश्वराचं साक्षात दर्शन घेण्याचं सामर्थ्य येतं. आणि म्हणून रोजचं जपजाप्य होणं, स्मरण होणं. नुसती माळ ओढली, 10-15 माळा ओढतात लोक, मला आश्चर्य वाटतं. त्याच्यात किती मन रमत असेल, किती वेळ माणसाचं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं, एखाद्याचंच होऊ शकतं, सर्वांचं नाही होऊ शकत. म्हणजे जे काय नाम घ्याल ते अंतःकरणापासून घ्या, की ते देवापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे, असा पाहिजे. एकच बाण मारायचा आहे, पण तो जाऊन पोचला पाहिजे, नेम धरता आला पाहिजे. असं नामस्मरण करायचं आहे आपल्याला आयुष्यामध्ये, जर आपलं पुढचं आयुष्य भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर. आता पुढचं पूजा, नामस्मरण ह्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी झाल्या. आता प्रार्थना. एका प्रवचनामध्ये आपण प्रार्थनेवरच सगळं ऐकलं की प्रार्थना किती महत्त्वाची आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराला केलेली मागणी आहे आणि ईश्वर आपण केलेली मागणी पुरवतो, कारण तो दयावंत आहे, कृपावंत आहे. आणि ही प्रार्थना तुम्ही घरी एकटे करता, त्याऐवजी जर तुम्ही सर्व एकत्र येऊन ही प्रार्थना केली तर ती जी सांघिक प्रार्थना होते. त्याचे होणारे जे संस्कार आहेत, त्याच्या येणाऱ्या ज्या ऊर्जा लहरी आहेत, त्या अनंतपटीने अधिक असतात. आणि म्हणून सांघिक प्रार्थनेला आणि सांघिक उपासनेला महत्त्व आहे. आता आपल्याला मंदिरात का बरं वाटतं गेल्यानंतर? कारण मंदिरामध्ये चांगल्या विचारांची माणसं येतात, त्यामुळे तिथे सगळ्या चांगल्याच स्पंदन आणि ऊर्जा लहरी असतात. आणि साक्षात परमेश्वराला आवाहन केलेलं असतं. कोणाच्या समोर तो साकारही झालेला असतो वेगवेगळ्या रूपात, की तो आपण ओळखू शकत नाही. आणि म्हणून मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला पवित्र वाटतं, आनंद मिळतो. म्हणजे काय तर चांगल्या ऊर्जा, परमेश्वराच्या ऊर्जा लहरींच्या सान्निध्यात आपण येतो. आणि म्हणून सांघिक प्रार्थनेचं हे महत्त्व आहे. परमेश्वराची प्रार्थना ही तेवढीच महत्त्वाची आहे, लक्षात घ्यायचं. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट परमेश्वराने माणसाला दिली. आता सायंटिस्ट काय म्हणतात की मनुष्य देह म्हणजे अणू आणि रेणू, म्हणजे झाला देह. पण त्याच्यामध्ये किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर असा देह आहे तर सगळी माणसं सारख्याच विचाराची झाली असती, सारख्याच बुद्धीची झाली असती, सारख्याच पद्धतीने वागली असती. पण तसं नाही आहे. माणसाला दुसरी एक शक्ती दिली आहे परमेश्वराने, आणि ती शक्ती म्हणजे इच्छाशक्ती, मुक्त इच्छाशक्ती. आपल्याला हवा तसा आपण विचार करू शकतो की नाही? आपल्याला जसा विचार करायचा तसं विचार करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला बहाल केलंय. देन हाऊ टू युटिलाइज इट हे आपल्यावर जबाबदारी देवाने टाकलेली आहे. मी तुला दिलेलं आहे, आता तू त्याचा काय कसा उपयोग करायचा तू ठरवायचं. पण माणसाचं मन असं आहे की ते नको त्या मायेमध्ये अडकतं आणि नको त्या गोष्टीच्या मागे वेड्यासारखं धावत राहतं. हे याच्याने मला सुख मिळेल, याच्याने मला सुख मिळेल, याच्याने मला सुख मिळेल, अशाच पद्धतीने मनुष्य धावत असतो. आणि मग आपल्या जीवनामध्ये स्वतःच संकट निर्माण करतो, स्वतःच प्रॉब्लेम निर्माण करतो. देव काही प्रॉब्लेम निर्माण करत नाही, किंवा कोणी तुम्हाला मुद्दाम प्रॉब्लेम क्रिएट करत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं आहे. आजकाल बऱ्याच जणांना सांगितलं जातं की पितरांचा दोष आहे, पत्रिकेमध्ये आहे, दोष असतो आणि म्हणून तुम्हाला त्रास. मग त्याचं इंटरप्रिटेशन लोक काय करतात, आता त्या कोण माझे होऊन गेले पितर, त्यांचा कशाला मी आता त्रास काढू. अरे पण तसं नाही आहे. त्या जन्मापूर्वी तुम्हीच ते होतात, तुम्हीच ते पितर आहात. उगाच तुम्हाला ज्योतिषी सांगताना तुम्हाला दुखवायचं नाही. कोणालाही कोणी चुकीचं सांगितलेलं आवडत नाही, आपल्याला दोष दिलेला कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला आपली स्तुती आवडते. आणि म्हणायचं दोष तुझा नाही, दोष तुझा आहे असं सांगितलं तर माणसाला राग येतो, वाईट वाटतं की नाही, वाईट तुझाच दोष आहे आणि म्हणून तुझी पत्रिका, तुला हा त्रास आहे असं जर कोणाला सांगितलं तर कोणाला वाईट वाटतं. पण मी स्पष्टपणे सांगते कसा त्रास असतो ते बघा. आता माझ्याकडे एक कुटुंब आलं होतं, 22 का 23 वर्षाची मुलगी होती आणि त्या मुलीला हार्ट डायबिटीस होता. म्हणजे तिला या वयातच तिला इन्शुलिन घ्यायला लागत होतं. नेहमीप्रमाणे पत्रिका तर बघितलीच, पण त्याच्याबरोबर सगळी घराण्याची माहिती त्यांच्याकडून घेतली. मग काही नाही हो, सगळ्यांचं सगळं चांगलं आहे, सगळं आहे असं दोघं नवरा बायको सांगतायत. माझ्या आईकडचं पण चांगलं आहे, वडिलांकडचं पण चांगलं आहे, कोणाचं काही झालं नाही आहे, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चाललं आहे वगैरे सगळे चालतात. आणि मग एकदम बोलता बोलता ते गृहस्थ मुलीचे वडील म्हणाले, बोलता बोलता एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे.
आणि असं अनेक वेळा होतं, सगळ्यांनी सुरुवातीला कोणाला विचारलं करायचे तर नाही नाही सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, कोणाचं काही नाही, कोणाचं काही नाही. मुलीचे वडील म्हणाले की माझ्या वडिलांनी सावकाराचा खून केला. मी म्हटलं हाच दोष, ही मुलगी म्हणजे ते सावकार असू शकतात, हे असू शकतात, तुमचे वडील असू शकतात. पुढे म्हणाले की हो त्यांनी खून केला कारण तो सावकार गावातल्या लोकांना त्रास देत होता, गोव्याचे होते ते लोक. मी म्हटलं बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की तो लोकांना त्रास देत होता म्हणून खून केला, तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. मग म्हणाले युद्धात करतात की नाही, मारतात किती लोक, मग मारण्यामध्ये काही चूक नाही. मग मी त्यांना सांगितलं युद्धामध्ये जेव्हा युद्ध सैनिक लढत असतात त्यावेळेला ते ठरवून लढत असतात की एकमेकांना मारायचं आहे. मारण्यात पण फरक आहे, लक्षात घ्या. दोन्ही सैन्य एका समोरासमोर येऊन त्यांनी ठरवलेलं असतं की मला जिंकायचंय, मी याला मारणार, याला जिंकायचंय. पण हा जेव्हा असा खून येतो बेसावधपणे, त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीच्या हृदयाला जे क्लेश होतात, त्यातून ज्या शक्ती बाहेर पडतात त्याचा परिणाम दुसऱ्या करणाऱ्या जो कृती करतो चुकीची त्याच्या जीवनावर होतो. शास्त्र हे असे. तर आता असं सांगितल्यावर त्यांना वाईट वाटलं असेल तर वाईट वाटू दे, मला जे ज्या वेळेला वाटतं ते मी बोलते आणि मोकळी होते. तर सांगायचा मुद्दा असा की जी काय कृती आहे, जे काय आपलं सफरिंग आहे, त्या सफरिंगचा वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. उगाच दुसऱ्यांना ब्लेम करू नका, त्यांनी असं केलं म्हणून मला असं झालं. समजा मी असं म्हणते की समजा तुम्ही चुकलेले नसाल तरी त्यांच्या पैशावर तुम्ही मोठे झाले आहात, बरोबर आहे. म्हणजे समथिंग त्यांचं जे चांगलं कर्म घ्यायला जात आहेत त्याचबरोबर त्यांचं वाईट कर्मही तुमच्याकडे येतं, हे लक्षात ठेवा. म्हणून मी मागच्या प्रवचनात सांगितलं की वाईट आहे म्हणून नाही, पण उगाच पूर्वजांच्या प्रॉपर्टीसाठी भांडू नका. कशाला भांडत राहता प्रॉपर्टीसाठी? स्वतःच्या कष्टाने तुम्ही सर्व करू शकता. आमची जी पिढी आहे, आमच्या पिढीने सगळा संसार स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आहे. घरातल्या एक चमच्याच्या वस्तूपासून आमच्या स्वतःच्या उत्पन्नातून आम्ही घर उभं करू शकलो. तर आता तर ही पुढची जनरेशन कितीतरी कमवते, तर ते स्वतःच्या पायावर उभं राहून सगळं करू शकतात. तरी पण माणसं हपापलेली असतात की माझ्या आईवडिलांकडून मला काय काय मिळणार आहे, माझ्या आजीकडून काय मिळणार आहे, अमक्याकडून काय मिळणार आहे, तिमक्याकडून काय मिळणार आहे. प्रॉपर्टीची हाव धरू नका, कारण चांगल्याबरोबर वाईट गोष्टी येतात. आणि म्हणून हाव नको, समाधान पाहिजे की महाराज मला सर्व, आणि खरोखर महाराज देतात हे सांगते तुम्हाला. आता एका बाईची कथा आहे, परिवारात कायम येणारी आहे, साधी सरळ सज्जन महिने. मुलगी 5-7 वर्षाची असल्यापासून दोन महिन्यातून एकदा ठाण्याच्या आपल्या इथे मला भेटायला येते. ट्रेननी जमत नाही वगैरे म्हणून रिक्षा करून येते वगैरे सगळं आहे. ते परिस्थिती जेमतेम आहे, खरंच कठीण परिस्थिती आहे, पण अशी समाधानी असते. पण एक दिवस बोलता बोलता मला म्हणाली की अहो ताई, आता मुलगी 21 वर्षाची 22 वर्षाची झाली, 1-2 वर्षात तिचं लग्न करायला लागेल. माझ्याकडे तर काही जास्त पैसे नाही, पण आता मला थोडं थोडं सोनं घेऊन ठेवायला पाहिजे. मी म्हटलं अगं कशाला काळजी करतेस तू, उगाचं स्वामी महाराजांचं तू करतेस, तुझा एवढा विश्वास आहे, महाराज आहेत, महाराज सर्व काळजी घेतील. 2 महिन्यांनी भेटायला आल्यानंतर तिने मला सांगितलं की ताई, तुम्ही त्या दिवशी म्हणाल्यात की महाराज सगळी काळजी घेतील, तसा अनुभव मला आयुष्यात मिळाला आहे 2 महिन्यात. मी म्हटलं काय झालं? म्हणाली मी बुद्धीने कमी आणि म्हणून मला माझ्या नात्यातले सगळे लोक चिडवायचे वगैरे अशी मी. आणि माझी त्या बाईची आत्या कोकणामध्ये कुठेतरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होती. त्या आत्याने लग्न केलं नव्हतं आणि ती प्रचंड हुशार होती, आणि ही अगदीच साधी बुद्धीनी कमी, तशी कमीच बुद्धीनी असं होती. तर म्हणाली आत्या मला खूप चिडवायची, पण मी कधीच आत्याचा राग केला नाही. माझ्या पद्धतीने जे काय कर्तव्य कर्म करायचं ते सगळं मी करत आलेली. ती माझी आत्या आत्ता मध्ये गेली आणि तिने मृत्यूपत्रात असं लिहून ठेवलं तिच्या नावाने, तिच्या मुलीच्या नावाने 5 लाख रुपये, आणि तिचं हिऱ्याचा नेकलेस आणि 4 बांगड्या या महिलेच्या नावाने त्या आत्याने लिहिल्या. ही सत्य घटना सांगते मी तुम्हाला. मी तिला म्हटलं बघ, हे हिऱ्याचे दागिने आता इथे किती जण आहेत, त्यातल्या किती जणांकडे पण नसतील. असे असताना तुला महाराजांनी एवढी मोठी साठवण देऊन टाकली आहे, केवळ तू महाराजांचं करत राहिलीस म्हणून.
आणि म्हणून महाराज सगळ्या प्रकारची काळजी घेतात. म्हणून पुढच्या भविष्यासाठी, माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी असा हव्यास धरून उगाच आपल्या असलेल्या पूर्वजांच्या प्रॉपर्टीसाठी भांडणं करू नका. आज कोर्टामध्ये बऱ्याचशा केसेस प्रॉपर्टीसाठी भांडणाच्या असतात आणि डायव्होर्सच्या असतात. डायव्होर्सचा हा प्रकार पण खूप वाढत चाललेला आहे. मुलींना काही पटतच नाही अशी परिस्थिती आज समाजात झाली आहे. पण हे सगळं चित्र बदलायचं आहे. म्हणून भक्ती मार्गाचा प्रसार व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. फक्त का तर हे तुम्ही नकळत लहानपणापासून मुलांवर संस्कार करायला पाहिजेत. नुसतं शिकलं आणि भरपूर पैसे मिळवले म्हणजे आयुष्य सुखी होतं अशी जर कल्पना असेल आई वडिलांची तर ती पूर्ण चुकीची आहे, लक्षात घ्या. तुमच्या मुलांना तुम्ही योग्य संस्कार दिलेच पाहिजे की पुढे आयुष्यामध्ये कुठची जबाबदारी कशी स्वीकारायची आहे. आजकाल काय होतं, नुसते लाडच होतात आणि त्यामुळे जबाबदारी समजतच नाही अशी परिस्थिती आहे. जबाबदारीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. नुसतं लाड करून आपण मुलांचं आयुष्य बिघडवतो आणि म्हणून त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये संकटाशी ते सामना देऊ शकत नाही, हतबल होतात. डिप्रेशनच्या केसेस का आहेत? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हल्ली मुलींना आणि मुलांना डिप्रेशन येतं. हा नवीनच एक फार मोठा प्रश्न समाजामध्ये निर्माण झाला आहे. कारण काय तर सगळं मिळालं आहे, आरामशीर आणि कौतुक मिळालं आहे. आता 2 आजी, इकडचे आजी आजोबा, इकडचे आजोबा, आई वडीलचे 6 जण एका आपण त्याला बघणार. मग नुसता प्रेमाचा वर्ष. परत शाळेत पण म्हणे गृहपाठ तपासतच नाहीत आणि म्हणे हल्ली मुलांना शाळेत रागवायचं पण नसतो. एवढंच काय, ट्युशनला जाणाऱ्या बाईच्या, ट्युशन घेणाऱ्या बाई आहेत त्या आपण परवा मला म्हणाल्या की मी म्हटलं का आता परीक्षा आली आहे, जर तू कामात असेल जास्त वगैरे असं म्हटलं. म्हणाली हो आता काही मुलं करत नाहीत पण काही बोलू पण शकत नाही. ट्युशनमधल्या बाई पण मुलांना बोलू शकत नाही कारण पालकांना आवडत नाही. अशी सगळी गंमत आहे. हे सगळं चित्र आपल्याला बदलायचं आहे. ही सामाजिक जाणीव ठेवायची आहे. प्रत्येकाने आपल्या घरापासून या गोष्टीची सुरुवात करायची की पुढच्या आयुष्यामध्ये जे काही संकट समोर येईल त्याला सामर्थ्याने टक्कर देण्याचं सामर्थ्य आपल्या आपत्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये निर्माण करणं हा पण भक्ती मार्गातला एक महत्त्वाचा भाग आहे. लक्षात ठेवा. म्हणजे जीवन कसं जगायचं, भक्ती कशासाठी करायची परमेश्वराची, तर जीवन सुखी होण्यासाठी. म्हणजे जीवन कसं जगता आलं पाहिजे हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या गोष्टी ज्या समाजात चुकीच्या घडत आहेत त्यावेळीच आपल्याला मार्गावर आणण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहिलं पाहिजे. लक्षात घ्या. आता माया म्हटलं की माणसं आता याच्यात गुंततात, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि मग चुकीच्या मार्गाने जातात. हातून चुकीच्या गोष्टी घडू लागतात आणि मग त्यातून अनेक संकट निर्माण होतात. आणि म्हणून माणसांना योग्य मार्गावर आणण्यासाठी सद्गुरू असतो. परमेश्वर सद्गुरूला पाठवतो. सद्गुरूकडून ज्या वेळेला कामं आता होत नाही, आता खूपच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तेव्हा मग साक्षात परमेश्वर अवतार घेतो. आणि असे ते स्वामी समर्थ की जे भारतभर फिरले आणि भक्ती मार्गाचा प्रसार करून अनेक ठिकाणी आपले शिष्योत्तम घडवले, अनेक ठिकाणी मठ बांधून घेतले आणि त्या मठांच्या मार्फत भक्ती मार्गाच्या प्रसाराचं काम करतं. म्हणून सद्गुरूला आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची, देवानी पण ते मान्य केलं आहे की सद्गुरूला आयुष्यामध्ये महत्त्वाची. एक छोटीशी कथा माझ्या मागे वाचनात आली. आता त्या महिलेचं नाव मला आठवत नाही आहे, पण ती सद्गुरूची भक्त होती. सद्गुरूवर तिची नितांत श्रद्धा होती. आणि एक दिवस तिचं छोटंसं घर होतं, त्या घराच्या दाराशी विठ्ठल येऊन उभा राहिला. हिची तिच्या गुरुवर असलेली भक्ती बघून विठ्ठलाला आनंद झाला. विठ्ठल दैवत असं प्रेमळ आहे, भक्तांच्या मध्ये रंगणार आहे. आणि तो विठ्ठल दारात उभा आणि या महिलेला म्हणतोय की अगं तू मला घरात तरी घेशील ना. ती म्हणाली की मी घरात घेईन, पण इथे एकच आसन आहे माझ्या घरामध्ये आणि हे आसन माझ्या सद्गुरूचं आहे. त्यामुळे विठ्ठला तुला खाली जमिनीवर बसायला लागणार आहे. विठ्ठल म्हणाला ठीक आहे. विठ्ठल खूप आनंदित झालेला आहे हिची गुरुवर, आपल्या सद्गुरूवर असलेली भक्ती बघून. देवाला आनंद कसा होतो बघा. हा आनंद देवाला देण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. देव येऊन बसला. विठ्ठल म्हणतो अगं काहीतरी माग, सगळे येतात माझ्याकडे आणि माझ्याकडे मागतात, इतकं मागतात आणि तू तर काही मागत नाहीये, मी स्वतःहून तुझ्याकडे आलोय. ती म्हणाली मी तुझ्याकडे काही मागितलं ना तर माझे सद्गुरू ते सद्गुरू तुला अख्खा मला तुला देऊन टाकतील. मला
पूर्णच्या पूर्ण तुला मला देऊन टाकतील, असे माझे सद्गुरू आहेत. विठ्ठल म्हणाला, नाही नाही, पण तू काहीतरी मागच. ती म्हणाली, ठीक आहे, आता मी तुम्हाला एक गोष्ट मागते. माझ्या सद्गुरूंना मी आता भोजन देणार आहे. त्यावेळेला तू विठ्ठला, तू पंखा घेऊन माझ्या वारा घाल. त्यावेळेला काही एसीबीसीची नव्हती, पंख्यानी वारा घालायचे. तर वारा घालायचं काम तू कर, माझ्या सद्गुरूला मी भोजन वाढीन, त्यावेळेला तू वारा घालायचं काम कर. विठ्ठल आनंदित झाला आणि विठ्ठलाने ते काम केलं, अशी ती कथा होती. आता ह्याच्यात काय दाखवायचं आहे की देवाला सुद्धा सद्गुरूविषयी आपल्याला जर अत्यंत प्रेम असेल आणि सद्गुरूच्या उपदेशानुसार आपण आयुष्य जगत असू आणि सद्गुरूवर आपली जर नितांत श्रद्धा असेल तर परमेश्वराला आनंद होतो आणि परमेश्वर आपल्या घरी येतो. आपल्याला कुठे धावायला लागत नाही. आणि आपल्याला तर एवढे मोठे महान सद्गुरू श्री स्वामी समर्थ लाभलेले आहेत. ते पण तसेच अत्यंत प्रेमळ आहेत आणि कृपावंत आहेत. लक्षात घ्या, हे मोठं भाग्य आपल्याकडे आहेत. आणि म्हणून सद्गुरू आयुष्यामध्ये मिळणं ही महत्त्वाची, माणसाच्या आयुष्यातली अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण घटना आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. सज्जन माणसं मिळणं, सज्जनांच्या सहवासात राहणं, यामुळे आपल्याला आयुष्यातली अनेक संकट आपण दूर करतो आणि मुख्य म्हणजे आपण चांगल्या मार्गावर सातत्याने चालत राहतो. आपला मार्ग बदलत नाही, आपले विचार बदलत नाही, आपण कुठेतरी भरकटत जात नाही. आणि म्हणून सत्संगतीला महत्त्व आहे. त्या संबंधीची एक कथा आहे. विश्वामित्र ऋषी आणि वशिष्ठ ऋषी. विश्वामित्रांनी वशिष्ठ ऋषींना असं विचारलं एकदा की सत्संगतीला एवढं का महत्त्व दिलेलं आहे. वशिष्ठ ऋषी म्हणाले की माझ्याकडे या प्रश्नाचं काय उत्तर नाही आहे, तर आपण दुसऱ्या गुरुकडे जाऊया. अधिशेष त्याचं नाव. त्यांच्याकडे हे जातात. अधिशेषकडे गेल्यानंतर अधिशेषला प्रश्न विचारतात की सत्संगतीचा काय फायदा. त्यावेळेला ते अधिशेष म्हणतात की माझ्या डोक्यावर मी पृथ्वी घेऊन बसलेलं हवं, एवढं मोठं ओझं आहे. एवढं मोठं ओझं असताना मी तुमच्याबरोबर चर्चा नाही करू शकत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत, तर कोणीतरी ही पृथ्वी तुमच्या डोक्यावर घ्या. विश्वामित्र म्हणतात की ठीक आहे, मी घेतो. मग आता घ्यायची म्हणून काय म्हणतात की सगळं पाणी शिंपडतात आणि म्हणतात की मी आत्तापर्यंत जे काही तप केलेलं आहे ते सर्व तप मी इथे अर्पण करतो आणि त्या अर्पणातून मला ही पृथ्वी डोक्यावर घेण्याचं सामर्थ्य लाभू दे. पृथ्वी घेतात, ती खूप जड लागते. थोड्या वेळ थांबतात आणि नंतर ती अधिक जड लागायला लागल्यावर विश्वामित्र अधिशेषला म्हणतात की नाही नाही नाही, मी नाही सहन करू शकत आहे, कोणतरी तुम्ही दुसऱ्याला द्या. मग वशिष्ठ ऋषी म्हणतात की मी घेतो. आणि ते घ्यायच्या आधी ते पण पाणी शिंपडतात आणि ते असे म्हणतात की आत्ताचा जो क्षण आहे की ज्या वेळेला हे अधिशेष गुरु इथे आहेत आणि विश्वामित्र आहेत, यांच्या सहवासात मी आहे, मी सत्संगतीत आहे, हा जो माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण आहे, हा क्षण मी अर्पण करतोय, असं म्हणून ती पृथ्वी डोक्यावर घेतात आणि मग ती पृथ्वी ते पेलू शकतात. जे काय उत्तर हवं होतं ते उत्तर मिळालं की सत्संगतीचा महिमा एवढा मोठा आहे आणि सत्संगती ही आपल्याला सद्गुरुचरणाशीच मिळते. हे लक्षात घेऊन सद्गुरूंनी दिलेल्या उपासना मार्गावरून सातत्याने चालत राहण्याचा ध्यास लावून घेतला पाहिजे. तो ध्यास एकदा तुम्हाला आल्यानंतर आयुष्यातली सगळी संकट, सगळे क्लेश लीलया दूर होत आपला राजमार्ग आनंदाचा होतो. सामर्थ्य आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. फक्त आपल्याला प्रयत्न करायचे की याच मार्गावर मी सातत्याने चालत राहतो. परमेश्वर तर कृपेसाठी बसलेलाच आहे. सखुबाईची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. परमेश्वर आपल्या भक्तासाठी काय काय त्रास करून गेला तयार असतो. मी मुद्दाम परत सांगते की जुन्या कथा सांगितल्या तरी त्या सगळ्या सत्यकथा आहे, तुम्ही लक्षात घ्या. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी बघितलंय की मी मोठेपणा सांगत नाहीये, परंतु हे सत्य आहे. ही महाराजांची एवढी महान शक्ती आहे, ती तुम्ही जाणावी म्हणून सांगते की जशा जशा पद्धतीच्या
गोष्टी, चमत्कार संतांच्या जीवनात बघितलेत आणि ते आपल्याला अशक्य वाटू शकतात की हे सगळं काहीतरी रचून सांगितलेलं आहे. ते तसं नाही. तसे अनुभव मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक अनुभव घेतले आहेत. सगळंच सांगायचं म्हटलं तर फारच मोठेपणा होईल म्हणून सांगत नाही, पण सत्य आहे एवढं तुम्हाला सांगते की महाराज लीलया अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सहज चमत्कार घडवू शकतात. बरं, महाराजांना प्रार्थना करायला लागत नाही की हे करा, त्या आपोआप सगळ्या घटना घडू शकतात. सखुबाईची जी गोष्ट आहे की ती विठ्ठल भक्त होती, नामस्मरण सगळा विठ्ठल, विठ्ठलाचा नावा. चांगल्या घराण्यात होती, परंतु सासरचं घराणं असं मिळालं की सासरा सासू नवरा सगळे तिला प्रचंड त्रास द्यायचे. प्रचंड त्रास, भरपूर काम आणि भरपूर त्रास, खायला देणं नाही, असा तिची उपासमार व्हायची. पण तरी तिने विठ्ठलाचं नाम सोडलं नाही. विठ्ठलाच्या भक्तीत पूर्ण रंगलेली. एक दिवस पाणी भरायला म्हणून जाते नदीवर, तर तिकडनं सगळे वारकरी चाललेले असतात आषाढी एकादशीसाठी. त्यावेळेला ते विठ्ठलाचं नामस्मरण ऐकल्यानंतर ती देहभान विसरते आणि तिची पाण्याची कळशी तशीच टाकते आणि शेजारी असणाऱ्या बाईला सांगते की तू घरी निरोप दे की मी पंढरपूरला गेले म्हणून. आणि ती याच्यामध्ये वारीमध्ये सामील होते. शेजारची बाई घरी येऊन सासू सासऱ्यांना सांगते की अशी अशी सखू निघून गेली आहे पंढरपूरला. ते म्हणतात अशी कशी जाईल, इथे पाहिजे का मला, म्हणून धावत जातात आणि वारेतून पकडून तिला घरी आणतात आणि खांबाला बांधतात. आणि आता तिला उपाशीच ठेवायचं आणि तिला काय खायला द्यायचं नाही, म्हणजे ही काही यात्रेला जाऊ शकणार नाही म्हणून बांधून ठेवलेलं. हिचा विठ्ठलाचा धावा चालू आहे. बघा, कितीही संकट आली तरी परमेश्वराला विसरू नका, हे त्यातून जाण्याचं. विठ्ठल शेजारच्या बाईच्या रूपात विठ्ठल येतो रात्रीच्या वेळा आणि तिला म्हणतो की तुला मी सोडतोय. ती सांगते की तुला सोडतोय, तू पंढरपूरला जा आणि तुझ्या जागी मी थांबते. ही कशी थांबली, मी गेलेली कळेल वगैरे काही सगुबाईच्या मनात कसले विचार येत नाही. जे आमच्या मनात अनेक विचार येतात की असं कसं होणार, काही सांगितलं की हे कसं होईल असं प्रश्न, मग त्याचं असंच तर नाही होणार ना, मग तसं केलं तसं, असे अनेक प्रश्न विचारणारच आमचं आयुष्य जातं. हिचं नामस्मरण चालू, विठ्ठलांनी सोडलाय दोर, ही धावली आणि पंढरपूरला पोचली. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर तिथेच विठ्ठलामध्ये ती विलीन झाली. आता सखुबाई गेली अशी सगळीकडे समजल्यावर रुक्मिणीला ही गोष्ट कळली आणि विठ्ठलांनी तर सखुबाईला सांगितलं की तू येईपर्यंत मी 15 दिवस इथे राहणार आहे. आता सखुबाई काही जाऊ शकत नाहीये. मग रुक्मिणीला काळजी पडली की आता विठ्ठल कसा येणार, आणि म्हणून सखुबाईमध्ये तिने परत आत्मा निर्माण केला, प्राण दिले, नवीन देह दिला आणि मग ही नवीन देह धारण केलेली सखुबाई परत आली. विठ्ठलाला इकडे हे सगळं माहिती आहे. आता विठ्ठलाला मोकळं सोडलं या लोकांनी. विठ्ठल हे तर कळत नाही आहे, ही सखुबाईच्याच रूपात विठ्ठल तिथे वावरतोय. आणि परत या सासू सासऱ्यांच्या वागण्यामध्ये फरक पडला आहे. कारण जर सखुबाईला असं बांधून ठेवलं आणि जेवण दिलं नाही, ती समजा मेली तर लोक आपल्याला त्रास देतील. आणि म्हणून सखुबाईला मोकळं केलंय, विठ्ठलाला मोकळं केलंय. विठ्ठल तिथे सगळी पडेल ती कामं करतोय. पण त्याच्या सहवासामुळे सासू सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या विचारात प्रचंड बदल झालेला आहे. विठ्ठलाला समजलंय की ही सखुबाई आता त्या नदीपर्यंत येते, नदीच्या त्या घराजवळच्या काठापर्यंत येणार आहे. त्यावेळेला विठ्ठलाला मोकळं सोडलेलं आहे. सखुबाईच्या रूपात तो जातो, कळशी घेतो आणि विठ्ठल तिथे जातो आणि सखुबाईच्या हातात ती कळशी देतो आणि विठ्ठल अंतर्ध्यान होतो. मग ही सखू घरी येते. या लोकांना काही लक्षात येत नाही की आधीचा होता तो विठ्ठल होता आणि आता आलेली सखुबाई आपली पहिली होती ती आहे वगैरे, काय कळेल. ती आली, त्या लोकांच्या स्वभावात फरक पडलेला असतो, चांगले वागायला लागतात आणि तिचं आयुष्य सुख होतं. आता ह्या कथेमध्ये काय जाणायचं हे लक्षात घ्या की विठ्ठलाचा ईश्वरावर जर आपण पूर्ण भाव टाकला तर एवढं मोठं सामर्थ्य ईश्वर देतो आपल्याला की तो आपल्यासाठी एवढे सगळे कष्ट काढतो. तर आपण छोटीशी गोष्ट मागितल्यावर ईश्वर आपल्याला देणार नाही का, हा पहिला विचार करायचा आहे. आणि म्हणून ईश्वर आपल्याला सर्वतोपरी सहाय्य करतच असतो, हा भाव मनामध्ये रुजवायचा आणि तो भाव वृद्धिंगत करत जायचा. मनात आमच्या भीती असते आणि म्हणून अनेक प्रश्न असतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे पॉझिटिव्ह रिझल्टवरून आता एक गोष्ट आली. मनात प्रश्न म्हटल्यावर
मला ती घटना आठवली. एकदा आपल्या संस्थेचं जे कार्यालय आहे ते आई-वडिलांच्या घरातून दुसरीकडे शिफ्ट होणार होतं, कारण रिडेव्हलपमेंटला जागा जाणार होती. मी राहते त्याच बिल्डिंगमधलं खालची जागा घेतली होती भाड्याने आणि तिथे सामान सगळं, त्या घरातलं सामान इकडे सगळं शिफ्ट करायचं होतं. काही नवीन सामान पण येणार होतं, काही सामान लोणावळ्याला पाठवायचं होतं. असं सगळं गुंतागुंतीचं काम होतं. त्यामुळे पहिलं आईकडचं जुनं सामान जाणं, जी जागा भाड्याने घेतली होती त्या खोलीमध्ये काही जुनं सामान होतं, ते सामान काढायचं, नवीन सामान ठेवायचं आणि काही सामान लोणावळ्याला टेम्पोनी पाठवायचं. अशा गुंतागुंतीच्या गोष्टी, जुनं काढल्याशिवाय नवं ठेवू शकत नाही. आणि आता ते जुनं काढल्यानंतर त्यातलं कुठलं लोणावळ्याला न्यायचं, आणखी नव्यातलं पण कुठलं लोणावळ्याला, हे सगळं नंतर होणाऱ्या प्रोसेस. त्या दिवशी काहीतरी 11 वाजता महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. टेम्पोवाल्याला साधारण 10, 10:15, 10:30 वाजता बोलवले होतं. एक क्षण मनात सकाळी विचार आला की हे सगळं ते वेळेत झालं पाहिजे. आता नवीन सामानाचा टेम्पो आधी आला आणि जुनं घेऊन जाणारा, शिफ्ट करणारा जर नंतर आला तर सगळा गोंधळ होणार. पण शेवटी नेहमीप्रमाणे महाराजांवर सोपवून दिलं. महाराज बघतील, आता काय व्हायचं ते बघूया, महाराज सगळं करून घेतील. आणि महाराज असा विचार केला तर होतं. आणि गंमत म्हणजे बरोबर सगळ्या गोष्टी आल्या. जुनं सामान काढणारा टेम्पो आधी आला, त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी नवीन सामान घेऊन येणारा टेम्पो आला, लोणावळ्याला सामान घेऊन जाणारा त्याच्यानंतर टेम्पो आला. सहज लीलया, एवढ्या गुंतागुंतीची गोष्ट आहे, पण ती सहज लीलया बरोबर एकामेकांना कसं कम्युनिकेशन दिलं परमेश्वर, हे लक्षात घ्या तुम्ही. तो सगळं बघत असतो, सगळ्या गोष्टी बरोबर करतो. फक्त आमचा अंतःकरणापासून विश्वास पाहिजे की परमेश्वर माझ्या आजूबाजूला आहे, परमेश्वरावर माझी नितांत भक्ती आहे आणि तोच माझा संभाळ करतो. मी कुणीही नाही, माझं हे काही नाही. पण आमच्याकडे अहंकार असतो. म्हणजे देवस्थानावर सुद्धा काम करणाऱ्या माणसांना, काही सेवाभावी येऊन काही जण काम करतात, त्यांच्यात देखील अहंकार होतं की मी हे करते म्हणून हे सगळं होतंय, मी हे करते, मी हे करते. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही जर चांगल्या गोष्टी मिळवायच्या ऐवजी वाईट गोष्टी करत राहतो. त्यामुळे आपण काहीच करत नाही, करतो तो परमेश्वर आपल्याकडून करून घेतो, त्याचं सहकार्य आहे म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून त्याचं भजन, पूजन, अर्चन करणं आणि त्याला पूर्णगतीने शरणागती घेणं हा भक्ती मार्गाचा साधा, सरळ आणि सोपा मार्ग आहे. आणि हाच मार्ग नानांनी आपल्याला दाखवला आहे. नाना नेहमी जे सांगायचं की महाराजांवर सर्व सोपा. सोपवण्यापूर्वी आधी आपल्याला स्वतःला कल्टिवेट करायचं आहे. ते म्हणजे महाराजांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशानुसार आपलं आचरण होतंय की नाही हे पदोपदी आपण जाणलं पाहिजे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे की जो कोणी मी केलेल्या उपदेशानुसार आचरण करतोय आणि ज्याला दुसऱ्याविषयी कुठलीही दुरावा नाही, किंवा जैलसी हा शब्द योग्य कळेल तुम्हाला सर्वांना, वाटत नाही, दुसऱ्याविषयी जैलसी वाटत नाही, आणि जो माझ्या मी सांगितलेल्याप्रमाणे आचरण करतो त्याच्यावर मी कृपा करतो. जैलसी हा प्रकार तर दिवसेंदिवस वाढतो. ह्याच्याकडे हे आहे म्हणजे मला हे मिळाले पाहिजे, ही स्पर्धेचं युग तयार झालेलं आहे. पण हे भगवंताला मान्य नाही. भगवंतांना सर्व सारखेच आहेत, सर्वांचीच प्रगती व्हावी, सर्वच सुखी व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी श्रीकृष्णाने सांगितल्या त्या महत्त्वाच्या, की तुम्हाला दुसऱ्याविषयी काही जैलसी नाही वाटता कामा, की त्याच्याकडे हे आहे. उलट तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे की अरे वा, त्यांनी एवढं सगळ्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर आयुष्यामध्ये एवढ्या वरच्या पदावर ती व्यक्ती जाऊन पोचली. अशा प्रकारचा आनंद तुमच्या हृदयामध्ये झालं तर तुमच्या हृदयाची, मनाची, वृत्तीची शुद्धी होते, आचरणाची शुद्धी होते. आणि मग कृष्ण कृपा करतो, अनंत कृपा करतो आणि त्याच्या उपदेशानुसार आपण आचरण करत राहिले पाहिजे. अशी चांगल्या मनाची माणसं घडवण्यासाठी सज्जन माणसं पाहिजेत. या म्हणून म्हटलंय ज्ञानेश्वरांनी पसायदानात काय मागितलं, स्वतःसाठी काही मागितलं नाही, काय मागायची गरजच नाही आहे. वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भेटा. माणसांना सगळी चांगली 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 माणसं भेटू दे, म्हणजे माणसाचे अंतःकरण
शुद्ध होत जातील अशी मागणी ज्ञानेश्वरांनी केली आहे परमेश्वराजवळ. आता विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटले, काही चांगली माणसं निर्माण करण्याचं कार्य कुठून होतं तर ते मठातून आणि मंदिरातून झालं पाहिजे. मठाचं आणि मंदिराचं काय काम हे कधी लक्षातच घेतलं जात नाही. किती गर्दी झाली, किती पैसे जमले, किती सोनं आलं, किती किती किलोचा भात केला होता आणि किती किलोचा भात वाटला, किती किलोचा शिरा वाटला, याविषयी चर्चा सगळ्यांमध्ये होत राहते. पेपरात पण बातम्या येतात मोठ्या मोठ्या की असा असा भंडारा केला, तिथे एवढे किलोची खिचडी बिर्याणी बनवली वगैरे, काय काय पेपरमध्ये खूप यायचं पूर्वी. आता जरा मी काही कमी वाचते पेपर, कारण काहीच नसतं असं वाटायला लागलंय. पण अशा गोष्टी असतात की मंदिरामध्ये किती वाटप केलं, किती सोनं आलं, पण मंदिराचं काम हे आहे का? ही काय कंपनी आहे किती उत्पन्न झालं बघायला? मठामागे मंदिरामार्फत जर काम झालं असेल, काय व्हायला पाहिजे, जर संत प्रवृत्तीची माणसं जमा झाली, गोळा झाली पाहिजे, म्हणजेच याच गोष्टीचा प्रसार झाला पाहिजे. विवेकानंदांनी म्हटलं आहे की जगातील असलेली सगळी जमीन जमिनीवर जरी प्रचंड कितीही हॉस्पिटल्स बांधली तरी माणूस सुखी होणार नाहीये. खूप महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्या तुम्ही. सगळीकडे किती पण हॉस्पिटल बांधली तरी माणूस सुखी होणार नाहीये. माणूस कशामुळे सुखी होणार आहे तर संत विचाराचा प्रसार झाला तरच माणूस सुखी होणार आहे, आणि हे सत्य आहे. नुसती हॉस्पिटल्स उभारून माणसं सुखी होत नाहीत. नानांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, एका प्रवचनात नानांनी उल्लेख केला आहे की श्रीमंत माणूस, आता आजकाल 50 वगैरे ह्याच्या मजल्याच्या इमारती आहेत फ्लोअर, पण त्या काळात साधारण 2-3 मजल्याच्या इमारती असायच्या. नाना असताच्या काळातली गोष्ट आहे. नाना असं म्हणायचं की जो धनिक आहे तो 7 मजल्याची बिल्डिंग सहज बांधू शकतो. जो धनिक आहे तो 7 मजल्याची बिल्डिंग सहज बांधू शकतो, पण तो कोणाचं भलं करू शकत नाही. मी कफल्लक, म्हणजे माझ्याकडे काही नाही, पण मी मात्र अनेक लोकांचं सहज भलं करू शकतो, कारण मी समर्थांचा, स्वामी समर्थांचा दास आहे. ते विवेकानंदांनी म्हटलं आहे की हॉस्पिटल काढून प्रश्न नाही सुटणार आहे, माणूस सुखी नाही होणार आहे. म्हणून संत प्रवृत्तीची माणसं, सत्प्रवृत्तीची माणसं जगामध्ये निर्माण करण्याचं काम मठांनी आणि मंदिरांनी करायचं आहे. आजकाल फॅड निघालेलं आहे, मंदिराच्या शेजारी मंदिर उभं करायचं, स्पर्धा. यांनी हा उपक्रम सुरू केला, आता आम्ही हा उपक्रम सुरू करतो, तुम्ही आमच्याकडे या. नाही, तुम्ही शांतपणे मठाचं, प्रत्येकाने आपल्या मठाचं काम शांतपणे करावं. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ईश्वरी कृपा प्राप्त होईल यासाठी मठाने प्रयत्नशील राहायचं आहे. त्यासाठी तिथली पूजा अर्चा सगळा व्यवहार रोख असला पाहिजे. बोलू नाही, पण सत्य नेहमी कटू असतं, पण ते सांगायला पण लागतं, त्याच्याशिवाय समजत नाही. म्हणायचं मंदिर आणि मंदिरात मात्र पैशाचा गैरव्यवहार करायचा असं सगळीकडे चालतं. आणि काही जण म्हणतात की ठीक आहे, चालायचंच नाही. असं चालणार नाही हे तुम्ही जाणायचं, हे लक्षात घ्या. प्रत्येक मठाचा आणि मंदिराचा जो पैशाचा व्यवहार आहे तो चोखच असला पाहिजे. आणि मी अभिमानाने सांगेन की स्वामी समर्थ परिवाराचं काम जे आहे, आर्थिक आहे, ते एकदम चोख ठेवलेलं आहे. पहिल्यापासून नानांचं जे म्हणणं होतं त्यानुसार आपली संस्था आपण चालवत आहोत. त्यामुळे कधीही कुणालाही एकाही नव्या पैशाचा मोह कधी पडला नाही. आणि म्हणून असं स्थान आहे, अशा स्थानामुळेच लोकांचे प्रश्न तिथे येऊन सुटतात. तुम्हाला एक गोष्ट सांगते, सत्यकथा आहे. मी जे सांगते ते सगळं सत्य सांगते, तुम्ही लक्षात घ्या. उगाचच रंगवून काही सांगत नाही, छान काहीतरी व्हावं प्रवचन अमुक तमुक लोकांना नाही, जे सत्य घटनाही सांगते. माझ्याकडे एकदा 2 महिला आल्या, दोघी बहिणी होत्या, वयस्कर होत्या दोघी जणी. त्यांच्याबरोबर एका बहिणीची जी धाकटी मोठी बहीण होती ती रिझर्व्ह बँकेत नोकरी करणारी होती, रिटायर झालेली. धाकटी बहीण आणि धाकट्या बहिणीची मुलगी साधारण 30-35 वर्षाची, बरोबर 4-5 वर्षाचा नातू.
आणि त्या मुलीची आणखीन एक बहीण जी काय कॉलेजमध्ये शिकते. अशी फॅमिली माझ्याकडे आली आणि म्हणाली, अहो फार मोठा जटिल प्रश्न आहे. त्या बाईंनी सांगितलं की माझ्या नवऱ्याशी पटलं नाही, म्हणून मी माझ्या या 2 मुलींना घेऊन माझ्या माहेरी राहायला आले. आईच्या घरी येऊन मी राहिले. माझ्या बहिणीने लग्न नाही केलं, मी परत आले म्हणून बहिणीने लग्न नाही केलं की हा संसार आहे, माझा संसार बघायचा आहे, म्हणून परिस्थिती गरिबीची होती. आता असं झालं की माझी मुलगी पण परत आली. हे करण्याचे दोष, हिस्ट्री रिपीट्स, आणि मी बघितलेलं आहे की ज्या घटना आधी घडलेल्या असतात तशाच प्रकारच्या घटना, तशाच प्रकारची दुःख पुढच्या पिढीमध्ये आलेली. मी जशी 2 मुलींना घेऊन परत आले तशी माझी ही मुलगी तिच्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन परत आलेली आहे. तिला नोकरी नाही, नवरा विचारत नाही, मुलाचं शिक्षण, नातवाचं शिक्षण, दुसरी मुलगी शिकते. ही बहीण आहे, हिच्या पेन्शनवर आमचं घर चालत आहे. माझ्या मनात मला खूप वाईट वाटतं. मी इन्व्हॉल्व होते. जो कोणी मला प्रश्न सांगतो त्या प्रत्येकाच्या प्रश्नात मी पूर्णपणे इन्व्हॉल्व होते. अशी तटस्थ राहू शकत नाही. माझ्या मनात विचारायला, जर ही आहे आणि ही जर गेली तर या लोक काय जेवणार. आणि मला ही समस्या खूप गहन आहे असं वाटलं आणि हा प्रश्न महाराजांनी सोडवलाच पाहिजे हा मनात तीव्रतेने विचार येऊन गेला. मी उपासना दिली. बोलता बोलता त्या म्हणाल्या की आम्ही एका सद्गुरूकडे जातो. म्हटलं मग सद्गुरू काय म्हणाले? म्हणाले नाही, सुटेल प्रश्न. म्हणाले 7 वर्ष आम्ही जातोय. मी म्हटलं हो प्रश्न, उपासना काही मिळाली का तुम्हाला? म्हणाले नाही, होईल, मी करतो. मनात म्हटलं की तिथे जाऊन झालं नाही म्हणून आज आपल्या इथे आले, आता महाराजांकडे आलेले आहेत. त्या महाराजांचंच काम आहे, महाराज करून घेणार आहेत. मी उपासना दिली आणि त्यांना सांगितलं काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. 1.25 वर्ष गेलं. 1.25 वर्षानंतर या दोघी महिला बहिणी वयस्कर झालेल्या, त्याच्या 1.25 वर्ष त्या जवळजवळ 3 वर्षांनी दिल्या. नंतर कोरोना होऊन गेला आणि त्याच्यानंतर त्या मला भेटायला आल्या. दोघी जणी एकमेकींचा हात पकडून अशा डुगू चालत येत होत्या. माझ्या केबिनच्या इकडे आल्या आणि मला म्हणाले, अहो तुमचे अनंत उपकार आहेत आमच्यावर आणि म्हणून आम्ही ठरवलं की काय झालं तरी तुम्हाला येऊन ही गोष्ट सांगायलाच पाहिजे आणि म्हणून आलो. हे म्हणाले की तुम्ही उपासना दिली आणि 1.25 वर्षात आमचा सगळा प्रश्न सुटला. आता प्रश्न सुटला असं झालं की उपासना सुरू केली आणि मोठ्या मुलीचा जो नवरा होता तो परत आला हिला घेऊन जाण्यासाठी. त्याने सांगितलं मला नोकरी चांगली लागली आहे, मी आता सुधारलो आहे, आपण सुखाने संसार करूया. आणि त्याप्रमाणे ती मुलगी गेली, तिला पण नोकरी लागली आणि तिचा संसार सुखाचा सुरू झाला. तिचा पण हातभार या लोकांना मिळायला लागला. जी धाकटी बहीण होती तिचं शिक्षण पूर्ण झालं आणि लागलीच तिला चांगलं स्थळ मिळालं आणि ती लग्न पण झालं आणि ती कॅलिफोर्नियाला गेली. ते म्हणाले सगळेच प्रश्न सुटले. 1.25 वर्षात सगळे प्रश्न सुटले. आता त्या दोघीच आहे, दोन्ही मुली सेटल झाल्या आहेत, म्हणजे आता कसलीच काळजी नाही. मला एवढा मोठा गहन प्रश्न जो आम्ही 7 वर्ष कॅरी फॉरवर्ड करतोय तो प्रश्न महाराजांच्या इथे येऊन 1.25 वर्षामध्ये सुटला. त्यामुळे ही तुमचं आभार मानण्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही दोघी जणी ओला करून आलो. आम्हाला चालवत नाही आहे, शक्ती ताकद कमी झाली आहे सगळे, पण तुम्हाला ही गोष्ट सांगायलाच पाहिजे की इथे आल्यानंतर हा प्रश्न असा सुटला आहे. तर सद्गुरू एवढं मोठं सामर्थ्य आपल्या मठाच्या स्थानावर आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आनंदाने पहिले राहायचं आहे की साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत. नानाही तिथे निर्गुण रूपात कार्य करून घेत आहेत. आपल्या आलेल्या प्रत्येक भक्ताच्या प्रश्नाकडे नाना हट्ट करून स्वामींकडे नेऊन चढवतात. ही सत्य परिस्थिती आहे. आता हे सर्व आपल्याला फार मोठं वैभव प्राप्त झालेलं आहे, पहिलं लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आजपासून आनंदी राहायचं आहे. काय छोट्या मोठ्या आयुष्यामध्ये काय असतील घटना, काही प्रसंग, तर जस्ट फॉरगेट इट एव्हरीथिंग. सर्वत्र नुसता आनंद आनंद बघा आणि आनंदाने जगायला शिका. आता दिवाळी जवळ आलेली आहे. आनंदाचा सण मोठा आहे, मोठा आनंदाने साजरा करा. दिवाळीच्या काळामध्ये महाराजांचं अवश्य दर्शन घ्या, कारण महाराजांचे एवढे आपल्यावर उपकार आहे ते लक्षात घ्या. तुम्ही कंटाळा करू नका. पैसे वाचवण्याचा तर विचार त्याहून करू नका.
तुम्ही महाराजांसाठी जर पैसे एवढेसे खर्च केले तर अनंतपटीने महाराज तुम्हाला देतात, हा माझ्या आयुष्यातला अनुभव आहे. तुमची तयारी पाहिजे खर्च करायची. पण आम्हाला कसं वाटतं की जेवढं मी साठवीन तेवढा मी सुखी होईन, ही जी कल्पना आहे ना, ही कल्पना आधी तुम्ही सोडा. अहो 4 दाणे पेरले तर त्याचं मनभर कण उत्पन्न करण्याचं सामर्थ्य या ईश्वरी शक्तीमध्ये आहे. ती तुम्हाला असं ठेवेल का? काहीतरी तुमच्याकडून खर्च करून घेतले आणि तुम्हाला काही दिलं नाही असं नाही करणार, हा विश्वास ठेवा. महाराजांचं दर्शन घेणं हे आपलं कर्तव्य आहे हे समजा, कारण त्यांच्या कृपेला आपल्याला पात्र व्हायचं आहे. कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला प्रयत्नशीलच राहिलं पाहिजे. नानाने जसं म्हटलं आहे की कृपा पात्र हो